माझी विनंती राहील सुद्धा अजितदादांना, हे तुमच्या पक्षातले लोक आहेत, जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत ह्याच्यावर न्याय मिळत नाही, तुम्ही तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका। तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, फुले आंबेडकरचं नाव घेता, आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री ह्याला मंत्रिपद देऊ नये, तुम्ही थांबवा त्यांचा मंत्रिपद, सगळ्यांना न्याय मिळत पड। ही माझी भूमिका नाही आहे, ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका, इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे, इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे। बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय, येऊन भेट द्या। तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही, इथं येऊन भेट द्या, त्यांच्या भावना समजून घ्या। या बीड हे काय बिहार होण्यासाठी तुम्ही गप बसलाय का? आणि माझी सर्व आमदारांना विनंती आहे, सगळ्या आमदारांना विनंती आहे, नवनिर्वाचित आमदारांना विनंती आहे, उद्या अधिवेशन सुरू होते नागपूरला, हा तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर नाव घेत असाल, या महाराष्ट्राचं खरं तर महासंतांचं महाराष्ट्र म्हणत असाल, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणत असाल, तर तुम्ही सुद्धा कसा आवाज उठवताय ते आम्ही सर्वजण बघणार आहे। आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं। या पक्ष ज्या घोलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री ह्यांनी पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत? मग ते त्यांच्या पक्ष चाटे कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे, वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुण, त्याला सपोर्ट करतात। मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं, आणि इतकी माज ही चालली ना, आपण गप आहोत। मी आयजी मिश्रांशी बोललो, त्यांना सुद्धा ह्याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही। काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूर पद्धतीने करण्यात आली होती। आधीच त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलेलं आहे। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या दरम्यान संभाजीराजे पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केलेला आहे। सुदर्शन गुले हा फरार आहे, हे कुठल्या पक्षाचे लोक आहेत यांचं अजित पवारांनी परीक्षण करावं। माजी मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालायला हवं होतं। आम्ही कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला। माझी अजितदादांना विनंती आहे की तुमच्या पक्षाचे लोक आहेत, त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या मतदारसंघातील आमदाराला मंत्री करू नका। ही माझीच नाही तर येथील सगळ्या ग्रामस्थांची देखील भूमिका आहे। तुम्ही येथे येऊन भेट द्यावी, या प्रकरणात सगळ्याच आमदारांनी आवाज उठवावा अशी माझी विनंती आहे, असं देखील यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे। तसेच या प्रकरणाची ASIT चौकशी करावी आणि त्यामध्ये जिल्ह्यातील एकही अधिकारी नसावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे। तर संभाजीराजे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।